हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आर माय न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे सकाळी 10:30 वाजतापासून. म्हणजे मी उठली बऱ्याच वेळची आहे. ओ माय गॉड, तर मी उठली बऱ्याच वेळची आहे, पण तुम्हाला माहितीच आहे की मी उठल्याबरोबर पहिले मोबाईल बघते, ब्लॉग एडिट वगैरे करते. त्याच्यात माझा भरपूर टाईम असा चालला जाते. म्हणजे मी 8 वाजता 8-8:30च्या दरम्यान 9पर्यंत उठून जाते झोपेतून. सो सकाळपासून हिचं यावं याच्यासाठीच चालू आहे की बा मी कधी घराच्या बाहेर जाईन, हिंडाले, कधी नाही. कुठं जायचं आहे? बाहेर जायचं आहे? उघड मग दरवाजा स्वतःच. बाहेर जायचं आहे? नुसतं नाटकं आहे फक्त बाहेर जायसाठी, फक्त बाहेर जायसाठी. नाही, बाहेर नाही जा लागत. बाहेर नाही नेत मी तुला. ये माझ्याजवळ नेतो. ये ये मम्मा, ये. चल बाहेर जाऊ आपण. ये ना. तर सगळं लक्ष नुसतं बाहेर जाण्यावर आहे, नुसतं बाहेर जाण्यावर आहे. अशीच करून राहिली मघांपासून, जेव्हापासून उठली तेव्हापासून. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला दाखवते समोर. तिला भूक लागते केली लागते भूक उघडला का मग दरवाजा. मोबाईल रातभर उघडेच ठेवले ते काय? नाही बाबा, आता ठेवले त्याला हवेशीर. म्हणून होते बाहेरच होते. शेंग बनवण्यासाठी मी 7 शेंगा अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे. एका टोपामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ घालून त्यामध्ये शेंगा घालून घेणार आहे. 6 मिनिटं कानों पे कितने दाग हो गए. जरा सा अदरक ही देऊन दे जाई. छाया इतनी बढ़ गई है. अजून सांभाळ. घरेलू नुस्खे से काम चला लूंगी. नाही सांबार. इस तरह अपने आप को काय करायलास रे? काय नाही, मोबाईल बघत बसला. मला त्याच्याकडे रामायण लावून दे की मला वाटायची उत्तर सारा बघायला. भारत रामायण महाभारत लावून दे. बरोबर लावून द्या. लग्नामध्ये मुलीला या गोष्टी कधीही देऊ नका. लग्नामध्ये मुलीला या गोष्टी कधीही देऊ नका. लग्नामध्ये सो गाईज, फायनली भाजी माझी रेडी आहे. म्हणजे रेडी म्हणजे थोडी व्हायची आहे, फक्त थोडीशीच व्हायची आहे, जास्त नाही. तर इकडे पाणी गरम होत आहे आणि इकडे छानपैकी फ्राय होत आहे शेवग्या. आणि इकडे सगळं पसारा पडलेला आहे, तो सगळं उचलायचं आहे. मला उचलते. हे झाल्याच्या नंतर मग करून घेईन मी आंघोळ, कारण माझी आंघोळ लागते आणि मला बाहेर पण बँकेतले वगैरे थोडे कामं आहे. तर माझ्यासमोर स्पेशल येणार आहे, त्याच्यासोबत मी जाऊन माझे काम करून घेते. आणि तुम्ही पण या माझी ही टेस्टीशी भाजी खायला. पाहू शकता तुम्ही गाईज. सो गाईज, माझं आलं आहे पार्सल. मी दाखवतेच की काय आलेलं आहे. तुम्ही असेच राहा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. पहिले मी याची एक रील बनवणार आहे, त्यानंतर तुम्हाला दाखवेल मी. हा पॅन्ट आहे, सांगून नाही दिलं पॅन्ट आहे. ओ माय गॉड, फक गाईज. रूम पहा किती गंदी आहे. अशीच राहते माझी रूम. माझी मम्मी चादर तिकडून फेकून देते. माझी चादर भले इथेच राहते, पण तिची तर. आता मला जायचं आहे बाहेर. म्हणजे मला सांगितलं होतं की मला जायचं आहे बँकेमध्ये. सो मी पहिले जेवण करून घेते. आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आणि जेवणामध्ये आहे तीच मगाशी आपण जी बनवली शेवग्याची भाजी आणि भात. भाजी आणि भातच खाते मी, बिकॉज सध्या मला एवढी भूक नाही आहे थोडीफार, जास्त नाही. तर थोडीफार भूक आहे म्हणूनच मी पोळी न खाता भात खाते आणि आल्याच्या नंतर मग पोळी आणि भाजी जेवते. सो आता सध्या तर मी यानेच माझं
पेटपूजा करून देते आणि तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या व्लॉगमध्ये. तुम्ही पण या जेवायला माझ्यासोबत. सो मी माझे सगळे बँकेचे कामं निपटवून आलेली आहे घरी. मी तिकडे काही शूट केलं नाही कारण की कसं आहे, पब्लिक खूप जास्त असते बँकेत आणि कसं कोणाला आवडते कॅमेऱ्यात दिसणं नाही आवडत. त्याच्यापेक्षा नाहीच घेतलं, म्हणजे शूटच नाही केलं तिकडे. डायरेक्ट घरी आली, फ्रेश वगैरे झाली आणि जेवण कसं मी पोटभर नव्हतं केलं आणि थोडासाच भात होता, तर तो तेवढा भाताने काही माझं काही पोट भरलं नाही. आता मी भात लावलेला आहे तिकडे, पाहू शकता तुम्ही, पाहू शकता तिकडे मी भात लावलेला आहे. ज्या शिट्ट्या झाल्या की थोडं थंड झालं की मग मी जेवण करून घेईल आणि मग आणखी मला तिथे ग्लॅम स्टुडिओमध्ये जायचं आहे मम्मीचे हेअर वॉश करायला. मी असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये दाखवतेच तुम्हाला मी नंतर. गाईज मी बाहेरून आली आणि बाहेर मी रोजच्या प्रमाणे आज ही कुल्फी घेतली आहे. सो तुम्ही पण या कुल्फी घ्यायला, मलाही कुल्फी घेतली आहे. मिक्स फ्रूटपेक्षा काफी टेस्टी आहे. या तुम्ही पण खायला. सो गाईज मी आली आहे बाहेर बसायसाठी आणि सगळेजण आपापला चेहरा लपवून राहिले आहे. इकडे हे हिचा चेहरा लपवून राहिली आहे, इकडे हे लपवून राहिली आहे आणि हे तर भक्ती तर ओव्हर ॲक्टिंगच करते एवढ्या त्या व्हिडिओत येऊन सुद्धा. गरजेचंच होतं का मदत बोलणं?